माझी सेवा करा, सांगावं लागणारच नाही. हृदयामध्ये भाव असेल तर मला प्रेमाची व्यक्ती तिथं पोहोचणारच. येताना बिस्किटचे 4 पुडे घेऊन येणारच, येताना आवडीचं काहीतरी घेऊन येणारच. का हे कधी होतं? प्रेम असेल तर होतं महाराज. ठीक आहे ना. या आजीने सुद्धा या नातवंडावरती एवढं प्रेम लावावं, त्या नातीवरती एवढा जीव लावावा, आणि त्या नातीने सुद्धा महाराज आजी 2-3 वर्ष पाठीमागं जागेवरती होत्या, त्यांची सेवा करण्याचा योग या नातीला यावा. आणि महाराज या नातीने भरपूर सेवा करावे. पूनमताई त्यांचं नाव. नातीने भरपूर सेवा करावे. परिणाम असा झाला, महाराज आजी जागेवर होत्या. ज्या दिवशी महाराज त्या मुलीचं लग्न व्हावं, मुलगी घरातनं निघून जावे, आणि दुसऱ्या दिवशी आजीनं आपला प्राण सोडावा आणि आजीने हे जग सोडून जावं. विठ्ठल विठ्ठल. जीव लावणं. ठीक आहे ना. हे ऐकलं तसं माझ्या अंगावरती थोडे शहारे उभे राहिले. का हे क्वचित ठिकाणी असं घडून येतं की एक व्यक्ती जाते, प्रेमाची व्यक्ती जाते, आणि महाराज त्या व्यक्तीने सुद्धा आपलं जगणं संपावं. आता हे मरणं जगणं हे सगळं भगवंताच्या हातामध्ये आहे, आपल्या हातामध्ये नाही महाराज. परंतु जाता जाता सांगून जावं असं वाटतं, आणि धन्य आहेत की महाराज शेवटच्या कालावधीमध्ये त्यांची सुंदर सेवा व्हावी. अन्यथा या समाजामध्ये काही लोकांची परिस्थिती इतकी वाईट